लंडनमध्ये एका कार्यक्रमामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल एक विधान केलेलं होतं. या विधानाची देशभरामध्ये चर्चा झालेली होती आणि या विधानावर आक्षेप घेत वीर सावरकर यांचे नातेवाईक असलेले सत्यकी सावरकर यांनी पुणे न्यायालयामध्ये राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये खटला दाखल केलेला होता. हा खटला आत्ताही पुणे न्यायालयामध्ये सुरू आहे, पण याच दरम्यान काल उलट तपासणीमध्ये एक महत्व आणि धक्कादायक विधान आहे ते सत्यकी सावरकर यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. नेमकं हे विधान काय आहे आणि आता या प्रकरणाची नेमकी काय या प्रकरणाचं नेमकं काय स्टेटस आहे हे जाणून घेऊया. आपल्यासोबत राहुल गांधी यांची बाजू न्यायालयामध्ये मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद पवार सर आहेत. सर, काय नेमकं झालं काल न्यायालयामध्ये जेणेकरून सत्यकी सावरकर यांनी हे विधान केलेलं आहे आणि नेमकं काय विधान आहे ते? आता याच्यामध्ये खटला असा आहे की राहुल गांधी यांनी 5 मार्च 2023ला लंडन येथील डायसापोऱ्यामध्ये भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये बोलताना राहुल गांधी बोलले कि एक दिन मैं और मेरे मित्रों के साथ जा रहा था तो मेरे मित्रों ने एक मुस्लिम युवक को पीटा। वो देख के मुझे बहुत खुशी हुई। ये खुद सावरकर जी ने उनके किताब में लिखा है। सात्यकी सावरकर त्यांचा पंतू हे फेरे देत त्यांचं असं म्हणणं की सावरकरांचे ते कुठल्याच पुस्तकात नाही। मग त्यांनी कंप्लेंट दाखल केली। कंप्लेंटमध्ये सावरकरांनी केलेलं योगदान, त्यांचं कार्य, ऐतिहासिक गोष्टी, अंदमान निकोबार ह्या सगळ्या गोष्टी त्या कंप्लेंटमध्ये आणि राहुल गांधींना आरोपी केले, फौजदारी खटला आहे। म्हणजे सात्यकी सावरकरांनी एक बाजू मांडली। आता बचाव पक्ष म्हणून की सावरकरांची दुसरी बाजू आम्हाला विचारण्याचा अधिकार आहे। त्याप्रमाणे सावरकरांनी आतापर्यंत मर्सी पिटिशन केली होती, ज्याला आपण माफीनामा म्हणतो, ते मागच्या क्रॉसमध्ये सात्यकीने ते ॲडमिट केलं। परत गायीविषयी काय भावना होत्या, सावरकरांनी पुस्तक लिहिलंय की गाय एक साधी पशु आहे, ते मागच्या क्रॉसमध्ये ॲडमिट केलं। आणि असं 31 डिसेंबर 2025ला सरतपास संपला आणि त्या दिवशीपासून उलट तपास आमचा चाललाय, तो आजपर्यंत चाललाय। ज्या दिवशी खटला दाखल झाला, आम्ही ॲपियर झालो, राहुल गांधींच्या वतीने हजर झालो, त्या दिवशी मी न्यायालयात अर्ज केला की ही केस ही सगळे हिस्टॉरिकल मुवमेंट्सवर डिपेंड आहे आणि म्हणून ही समरी ट्रायल आहे, ती समन्समध्ये कन्वर्ट करा की जेणेकरून आम्हाला विस्तृतपणे त्यामध्ये आमचा बचाव सगळा रेकॉर्ड आणता येईल। तो अर्ज आमचा मंजूर झाला आणि म्हणून या सगळ्या ऐतिहासिक घडामोडींवर आम्हाला बचाव पक्षाला जे जे घ्यायचं असतं, विचारावं लागतं, तो अधिकार आहे। त्या अधिकारानुसार मी काल क्रॉस केली, तर उलट तपासामध्ये सात्यकीने मान्य केलं की हे म्हणणे खरे आहे, महात्मा गांधी हे बिर्ला हाऊस दिल्ली येथे प्रार्थनेला जात असताना माझे चुलत आजोबा नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींना गोळ्या घालून ठार केली। साक्षीदार स्वतःहून सांगतो, गांधीजींना गोळ्या लागल्यावर ते 20 मिनिटे गांधीजी तिथेच तळमळ पडून होते। जवळच्या रोडला त्यांनी कोणीही घेऊन गेले नाही। ही त्या काळच्या सरकारच्या गांधींविषयीची अनास्था होती, हे म्हणणे खरे आहे। त्या खटल्यामध्ये आरोपी क्रमांक 1 नथुराम गोडसे, आरोपी नंबर 2 नारायण आपटे, आरोपी क्रमांक 3 विष्णू करकरे, मदनलाल पाहावा, शंकर किस्ताया, गोपाळ गोडसे, विनायक सावरकर आणि डॉक्टर DS परचुरे हे आरोपी होते। हे म्हणणं खरं आहे। वरील आरोपींपैकी आरोपी क्रमांक 1 नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना फाशी शिक्षा झाली, हे म्हणणे खरे आहे। गोपाळ गोडसे यांना जन्मठेपी शिक्षा झाली। तर याच्यामध्ये गोपाळ गोडसे, नथुराम गोडसे सख्खे भाऊ, अशोक गोडसे सात्यकीचे वडील, विनायक सावरकरांचे पुतणे ह्याचे वडील, म्हणजे गोडसे आणि सावरकर हे एकमेकाचे नातेवाईक आहेत, ते त्यांनी मान्य केलं। हे म्हणणं खरं आहे की सावरकर आणि गोडसे एकमेकांचे नातेवाईक आहेत। आणि यानंतर की हे म्हणणे खरे आहे, माझे आजोबा गोपाळ गोडसे व नथुराम गोडसे हे राष्ट्रीय सेवक संघाचे सक्रिय कार्यकर्ते होते। मग 1915ला ज्या वेळेला सावरकर सेल्युलर जेलला होते, त्यावेळेला हिंदू महासभेची पहिल्यांदा स्थापना झाली। 1925ला संघाची स्थापना झाली, हे सगळे संघाचे कार्यकर्ते। आणि ज्या वेळेला सावरकर 1924ला सुटून बाहेर आले, 1937 ते 1943 सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष होते आणि नथुराम गोडसे हिंदू महासभेला कनेक्टेड होते। हा सगळा इतिहास आहे आणि बचाव पक्षाचे वकील म्हणून आम्हाला या इतिहासावर न्यायालय जे जे आवश्यक आहे ते प्रश्न आम्हाला विचारणं गरजेचं असतं। त्याप्रमाणे मी विचारले आणि सात्यकीला सुद्धा मान्य करण्याशिवाय पर्याय नाही, कारण हिस्ट्री आहे, तो इतिहास आहे, तो नाकारू शकत नाही। हे फक्त आता न्यायालयीन पटलावर आलं, एवढंच। याचा या केसवर काय परिणाम होऊ शकतो, जे जे सत्यकी सावरकर यांनी हे मान्य केलेलं आहे त्या अर्थाने? नाही, आता शेवटी खटला हा बदनामीचा आहे। ज्या व्यक्तीची बदनामी झाली, सात्यकीचं काय म्हणणं आहे की आमचे पंजोबा विनायक दामोदर सावरकर यांची तुम्ही बदनामी केली। मग ज्याची बदनामी झाली त्यांचं काय चरित्र होतं हे आम्हाला तर
बचाव पक्षाचे वकील म्हणून रेकॉर्डर आणणं गरजेचं आहे की सावरकरांची काय दुसरी इतिहासात काय घडामोडी घडल्या होत्या ते सगळं आम्ही आणू शकतो आणि ते मी आणतोय. काल याबाबतची सुनावणी झालेली आहे. आता पुढे नेमकं न्यायालयाने काय म्हटलेलं आहे, पुढे कशा पद्धतीने उलट तपासणी होणार आहे? काल काल न्यायालयाची वेळ संपल्यामुळं खटला तहकूब झाला. 1 सप्टेंबर 2026 आता पुढच्या क्रॉससाठी ठेवलेलं आहे. आता आमचा पुढचा डिफेन्स काय असेल किंवा काय क्रॉस घ्यायची हे मी कॅमेऱ्यासमोर काही बोलू शकत नाही. सत्तेकी सावरकर यांना कुठेतरी हे अडचणीचं ठरू शकतं हे विधान ज्यांनी त्यांनी जे केलेलं आहे ते? नाही, त्यांना अडचणीचं ठरू शकणार नाही, कारण जो इतिहास आहे हा सगळा पब्लिक डोमेनमध्ये आहे. हे मी विचारलं आणि काहीतरी नवीन काहीतरी आलं असं काही नाही. हे सगळं पब्लिक डोमेनमध्ये स्वतः नथुराम गोडसे असतील, गोपाळ गोडसे असतील, त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलीत. महात्मा गांधींची हत्या का केली, कशी केली याविषयी त्यांनी पुस्तकं लिहिलीत. त्यामुळे हे काही नवीन नाही आहे, फक्त न्यायालयीन पटलावर उलट तपासणीमध्ये आलं म्हणून त्याला कुठेतरी कायदेशीर महत्त्व प्राप्त झालं एवढंच. पण त्यांनी जो राहुल गांधींच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केलेला आहे त्या केसवर या विधानाचा कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो? नाही नाही, आता सात्यकीचं म्हणणं आहे की एक मुस्लिमला मारलं म्हणून त्यांना आनंद झाला, हे पुस्तकात लिहिलेलंच नाही. म्हणजे मुस्लिमांविषयी सावरकरांचे काय थॉट होते, मग आत्तापर्यंत जे काय राजकारण घडत आलेलं आहे मुस्लिमांविषयी यांची काय भावना होती, यांनी काय काय लिहून ठेवलं आहे, यांच्यावर किती गुन्हे होते, 2 मर्डरचे केस त्यांच्यावर होत्या, 2 जन्मठेप झाल्या होत्या म्हणून त्यांना अंदमानला ठेवलं होतं. महात्मा गांधींच्या केसमध्ये निवृत्त सुटले तर त्यामध्ये कपूर एक आयोग आहे, सुप्रीम कोर्ट जस्टिस जीवनलाल कपूर, त्यामध्ये काय काय गोष्टी आहेत हे सगळं आम्हाला आणणं क्रमप्राप्त आहे. त्याप्रमाणे आम्ही उलट तपासणीमध्ये आणतोय. अतिशय महत्त्वाचं पूर्ण माहिती आहे ती सरांनी दिलेली आहे. आता याची सुनावणी पुढील महिन्यामध्ये 1 तारखेला होणार आहे. पण काल झालेल्या सुनावणीमध्ये म्हणजे उलट तपासणीमध्ये सत्तेकी सावरकर यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे आणि ते त्यांनी मान्य सुद्धा केलेलं आहे की नथुराम गोडसे आणि गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सक्रिय म्हणून होते, तिथं ते काम करत होते असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे सत्तेकी सावरकर यांच्या या विधानानंतर राजकीय वाद आहे तो सुद्धा आता वाढण्याची शक्यता आहे. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.